ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या पवित्र शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो, की जेव्हा लोकांनी प्रभू येशूला म्हटलं, की तुम्ही मसीहा असाल तर आम्हाला काहीतरी चिन्ह दाखवा, कुठलातरी चमत्कार करून दाखवा. तेव्हा प्रभू येशूने त्यांना उत्तर दिलं, की ही जी पिढी आहे, ही दृष्ट पिढी आहे, वाईट पिढी आहे. कारण ही चिन्ह मागते आणि कुठलंही चिन्ह या पिढीला देण्यात येणार नाही. फक्त योनाचं जे चिन्ह आहे ते या पिढीला देण्यात येईल. आता आपण विचार करू शकतो, की संदेष्टा योना याने कुठलं चिन्ह दिलं? आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलं, की जेव्हा परमेश्वराने योनाला सांगितलं, की तू जाऊन निनवे या देशामध्ये प्रचार कर, त्या लोकांना परिवर्तन करण्यासाठी सांग. तेव्हा संदेष्टा योना हा त्या पूर्वेच्या देशामध्ये गेला आणि तेथे त्याने प्रवचन दिलं. तेथे त्याने लोकांना आवाहन केलं, की तुम्ही तुमचं जीवन बदला. आणि आपण पाहतो, की कशा प्रकारे त्याने कुठलंही चिन्ह दिलं नाही, चमत्कार केला नाही, फक्त प्रचार केला आणि त्या लोकांना त्याने आवाहन केलं आपलं जीवन बदलण्यासाठी. आणि संपूर्ण देशाने आपण पाहतो, की त्यांनी परिवर्तन होण्यासाठी प्रायश्चित्त केलं आणि त्यामुळे त्यांचं जीवन बदलून गेलं. प्रभू येशू सांगत आहे, की योनासारखं जे चिन्ह, म्हणजे योनाने कुठलंही चिन्ह दिलं नाही, त्याचप्रमाणे आजची ही जी पिढी आहे त्याला कुठलंही चिन्ह देण्यात येणार नाही. आपण मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये ऐकतो, की तिथं प्रभू येशू सांगतो, ज्याप्रमाणे संदेष्टा योना हा माशाच्या पोटामध्ये 3 दिवस होता, त्याचप्रमाणे मनुष्याचा पुत्र ही धरतीच्या पोटामध्ये 3 दिवस असेल आणि मग पुनरुत्थान होईल. प्रिय मित्रांनो, अनेक वेळेला आपला हा जो विश्वास आहे, तो चमत्कार किंवा काहीतरी महान कृत्य किंवा वेगवेगळी चिन्ह ह्याच्यावरती आपली भिस्त असते अवलंबून. तेव्हा फक्त चिन्ह, चमत्कार ह्यांच्यावरती आपला विश्वास असणे गरजेचं नाही. म्हणून धन्य ते लोक ज्यांचा विश्वास चिन्ह किंवा चमत्काराशिवाय सुद्धा दृढ राहतो.